राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवादारी। बच्चा बच्चा जाग उठा है, श्री राम का पताका ले चुका है। हो, गाण्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, उद्याचा प्रोग्रामच या ठिकाणी मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करतोय। देशाच्या राजकारणामध्ये, देशाच्या इतिहासामध्ये एक पुनरावृत्ती होण्यास त्या ठिकाणी उद्याचा क्षण येतोय। देशाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट प्रभावी वक्ते आणि महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट प्रभावी वक्ता, देशातील सर्वोत्कृष्ट कट्टर हिंदुत्ववादी चेहरा, महाराष्ट्रातील कट्टर हिंदुत्ववादी चेहरा, या दोघांचा उद्या मिलाप होतोय शिवतीर्थावरती, छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती। आणि पुन्हा एकदा हिंदुत्वाची बुलंद तोफ त्या ठिकाणी धडाडणार आहेत। एक तोफ धडाडेल जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, आणि दुसरी तोफ धडाडेल मेरे प्यारे हिंदू माताओं, मेरे प्यारे हिंदू बंधू। हो, मी नक्कीच बोलतोय राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी विषयी। राज ठाकरे, महाराष्ट्रातील हिंदुत्वाचा बुलंद चेहरा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची तोफ पुढे नेण्यास खऱ्या अर्थानं ज्यांचं महाराष्ट्राच्या हिंदुत्वामध्ये योगदान राहिलेलं आहे असा चेहरा, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तर काय बोलण्याची गरजच नाही। हे दोघे येत आहेत उद्याच्याला भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीतील मित्रपक्षांचा विजय हॅट्रिक साधण्यासाठी उद्या शिवतीर्थावरती सभा होते। या शिवतीर्थावरच्या सभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि महाराष्ट्र सैनिक त्या ठिकाणी आगेकूच करत आहेत। आणि भारतीय जनता पार्टी असेल, महायुतीमधील सर्व घटक पक्ष असतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे काय बोलणार, नरेंद्रजी मोदी काय बोलणार, दोघांना पहिल्यांदाच कित्येक वर्षातून एकत्र पाहताना सर्व महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी चेहरे त्या ठिकाणी भारावून गेले तर आपणा सर्वांस आश्चर्यचकित वाटायला नको। 2011-12 साली ज्यावेळेस सन्माननीय राज ठाकरे यांचे 12-13 आमदार होते, त्यावेळेस सर्व आमदारांना घेऊन राज ठाकरे गुजरातचा अभ्यास दौरा करण्यास गेले होते। आणि त्या ठिकाणी सन्माननीय राज ठाकरे यांना एक चीफ गेस्ट गुजरातचा म्हणून त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदी यांनी आमंत्रित केलं होतं। अत्यंत चांगल्या पद्धतीने दोघांमध्ये कॉम्बिनेशन त्या ठिकाणी बघावयास मिळालं होतं। छत्रपती शिवरायांची मूर्ती राजसाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना दिली होती। अत्यंत चांगल्या पद्धतीचा संबंध राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये राहिलेला आहे। सर्वात प्रथम या देशामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत अशा पद्धतीचा फतवा जर का कोणी काढला असेल तर ते राज ठाकरेंनी काढलेला आहे। त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्याही मनामध्ये नरेंद्र मोदी हे नाव नव्हतं, हे म्हटलं तर कोणी वावगं ठरणार नाही। आणि ह्या दोघांचे खऱ्या अर्थाने हे दोघं मनाने एकच होते, जवळ होते, परंतु खऱ्या अर्थानं राजकीय भावनेनं, राजकीय भूमिकेनं दोघांशी लांब होतं। परंतु ही राजकीय भूमिका दोघांची एकामेकांशी मिळती झाल्यानं उद्याच्याला शिवाजी पार्क या ठिकाणी दोघे एकत्र येत आहेत आणि दोघांची मिळून उद्या 5 ते 6 वाजता संध्याकाळी जाहीर सभा होते। दोन एक प्रभावी, आकर्षित आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरती गारुड माजवणारे नेते जर का उद्या एकत्र येत असतील तर उद्याची जी काही गर्दी आहे, तो गर्दीचा उच्चांक किती असेल हे सांगण्याची कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही। आणि त्यामुळेच दोघं एकत्र आल्यानंतर मुंबई असेल, मुंबईच्या आजूबाजूचा जो काही पुढचे 3 टप्पे राहिले, त्या 3 टप्प्यातील मतदार असेल यांच्या भोवती ज्या पद्धतीची समीकरण आहे, ती समीकरणं उद्याच्याला फिरवताना राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी दिसतील। उद्याच्या सभेमध्ये हिंदुत्वाची भूमिका असेल, राम मंदिर असेल, कलम 370 असेल आणि त्याचबरोबर CAA असेल विधेयक, सर्वांगी पद्धतीनं राज ठाकरे बोलतील, नरेंद्र मोदी बोलतील। त्याच ठिकाणी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहताना दिसतील आणि सर्वच माहितीतील घटक पक्षांचे नेते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्याला बघायला मिळतील। परंतु सद्यस्थितीला राज ठाकरे यांचा सारखा प्रभावी हिंदुत्ववादी आणि आकर्षण असलेला आणि प्रचंड ताकदीचा वक्ता सद्यस्थितीला महाराष्ट्रात महायुतीकडे नाही। आणि उद्याच्या नरेंद्र मोदीच्या सभेमध्ये राज ठाकरे आपल्या शब्दनयनाने, आपल्या शब्द सुमनाने नरेंद्र मोदी यांचं मन जिंकून घेतल्यास कोणत्याही प्रकारची शक्यता वाटायला नको। ठाकरेंच्या विरोधामध्ये त्याच तोडीचा ठाकरे उभा करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उद्याच्याला यश येते का हे उद्याचा दिवसच ठरवेल। परंतु एक नक्की भारतीय जनता पार्टीने एक नॅरेशन सेट करण्यामध्ये सद्यस्थितीला यशस्वी झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। किंबहुना राज ठाकरे यांच्या मनसेला सुद्धा चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला आहे। राज ठाकरे यांच्या पक्षाला महायुतीमध्ये चांगल्या पद्धतीचं मानाचं स्थान, शेलकं स्थान मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मागून आली आणि कानामागून आली आणि तिकीट झाली अशा पद्धतीचं मनसे झालेलं आहे। कारण मागून येऊन सुद्धा अगदी राष्ट्रवादी, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सोबत बसण्याची संधी त्या ठिकाणी तितकं मानाचं स्थान मिळालेलं आहे। अगदी एक आमदार असताना सुद्धा ही राज ठाकरे यांचे कर्तृत्व आणि राज ठाकरेंची ताकद, या ताकदीमुळे हे मान सन्मानाचं स्थान आहे। आणि त्यामुळेच
उद्याच्याला हिंदुत्ववादी चेहरे एकत्र येऊन या महाराष्ट्राला आणि देशाला काय साथ घालतात हा उद्याचा देवच त्या ठिकाणी ठरवेल. परंतु एक नक्की, उद्याच्याला शिवतीर्थावरती एकत्र येणार मोदी आणि राज आणि चढवणार का हिंदुत्वाचा साथ हेच पाहणं औत्सुक्याचं ठरेल.